नमस्कार मित्रांनो, रानभाजीच्या तिसऱ्या भागात आपण माझ्यासमोर ही वनस्पती पाहू शकता। मी वैद्य संदीप साखरे, अकोला। माझ्यासमोर पाहू शकता ही वनस्पती आहे पिवळी तिळवण। हिची जी 5 पानं आहेत आणि जी खोडावर जे मऊ मऊ केस आहेत, यामुळे ही रानभाजी सहज ओळखता येते। रोडच्या कडेला अगदी सहजतेने ही उपलब्ध होते। विशेषतः याची फुलं खूपच सुंदर असतात। इथं मी फुलं दाखवतो। याची पिवळी अतिशय सुंदर अशी याची फुलं असतात आणि 3 ते 5 पानाचं तिचं एक पानाचा समूह असतो। तर ही जी रानभाजी आहे, हिच्या पान खोड सर्वच भाग हिचा भाजीसाठी वापरता येतो। कोकणातले आपले बांधव याची भाजी करून खातात। अतिशय पौष्टिक असते, विटॅमिन सी आणि कॅल्शियम रिच अशी असलेली ही भाजी असते। आणि हिच्यात रंगावरून 2-3 प्रकार पण येतात। ह्याच्यात हिची ही शेंग जी दिसत आहे, ही शेंग सुकल्यानंतर ह्याच्यामध्ये मोहरीसारखे दाणे असतात आणि काही भागात त्याचा फोडणी देण्यासाठी सुद्धा उपयोग केला जातो। तसेच या रानभाजीची चटणी बनवून सुद्धा खाल्ली जाते। आपल्या परिसरात रोडच्या आजूबाजूला ही सहजतेने उपलब्ध असते।